पार्ट बघणार आहोत तो म्हणजेच ऑप्टिकल आयसोमर्स ह्यांचं कॅल्क्युलेशन कसं असतं आणि हाऊ टू फाइंड आउट द ऑप्टिकल आयसोमर्स. आता काल आपण बघितलं होतं की वेज डॅश फॉर्म्युला, सॉ हॉर्स प्रोजेक्शन, न्यूमान्स प्रोजेक्शनचं कन्व्हर्जन फिशर्समध्ये कसं करतात, इंटर कन्व्हर्जन कसं करतात हे आपण बघितलं. त्याच्या आधीच्या भागात आपण बघितलेलं होतं की पर्टिक्युलरली इफ यू लुक ॲट, तर तुम्हाला जर लक्षात येत असेल तर आपल्याला वेज डॅश फॉर्म्युला कसा काढायचा 3 डायमेन्शनल कॅरेक्टर्समध्ये, तसंच आपल्याला फिशर्स प्रोजेक्शन्स कसा काढायचा 3Dचा 2D मध्ये, तसंच न्यूमान कसं काढायचं आणि सॉ हॉर्स प्रोजेक्शन्स कसे काढायचे हे आपण बघितलं. त्याचबरोबरीनं ऑप्टिकल आयसोमर्स ची डेफिनेशन्स पण आपण बघितलेली होती. ओके, ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजेच पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे की ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे काय. तर ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणजेच द कंपाऊंड विच कॅन रोटेट्स द प्लेन पोलराइज लाईट इंटू क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज, म्हणजेच राईट हँड साइड और लेफ्ट हँड साइडनं तो प्लेन पोलराइज लाईट हा आपल्याला रोटेट केला पाहिजे. ओके, मग जर तो राईट हँड साइडनं केला तर आपण डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणतो आणि लेफ्ट हँडनं केला तर लिव्हो रोटेटरी म्हणतो. आणि असा जो कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट रोटेट करतो, ओके, त्याला आपण ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणतो. हा पार्ट बघितला होता आणि त्या फेनॉमेननला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणतो. मग ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी देणारे कंपाऊंड कोण असतात, तर ज्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन असतात. असिमेट्रिक कार्बन म्हणजेच काय, ज्या कार्बनला 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप अटॅच असतात त्याला असिमेट्रिक कार्बन म्हणतात. आणि तो असिमेट्रिक कार्बन आपण अस्टेरिक मार्कनं दाखवतो. कुठल्या मार्कनं दाखवतो, अस्टेरिक मार्कनं आपण दाखवतो. त्याच असिमेट्रिक कार्बनला आपण कायरल कार्बन म्हटलेलं आहे. आणि तो कायरल कार्बन, कायरल म्हणजे हँड, आणि त्यावेळेला सांगितलं की आपला हात जर बघितला तर मधलं बोट जर कायरल कार्बन असेल तर बाकीचे 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स आहेत. म्हणून तुम्ही मिरर इमेज जर बघितली आपल्या हाताची तर उजवा हात डाव्या हातासारखा, डाव्या हात उजव्या हातासारखा, म्हणजेच ही नॉन सुपर इम्पोजेबल इमेज बघतात किंवा ती होते. म्हणजेच ज्या वेळेला आपण ऑप्टिकल आयसोमर्स कॅल्क्युलेट करतो, ज्याला आपण एन एन्शिओमर्स म्हणतो, ज्याला आपण अँटीमॉर्फस म्हणतो, ज्याला आपण अँटीपॉड्स म्हणतो, म्हणजे थोडक्यात ऑप्टिकल आयसोमर्स म्हणतो. तर ते ऑप्टिकल आयसोमर्स कसे काढतो आपण, तर मिरर टाकला, मिरर इमेज घेतला तर उजवा हात डाव्या हातासारखा आणि डाव्या हात उजव्या हातासारखा आपल्याला बघायला मिळतो. हे आपण मागच्या वेळेला सांगितलेलं होतं. म्हणजे इथं जर मिरर टाकला, बघा ह्या इथं जर मिरर टाकला, हा मिरर टाकला तर आपल्याला Cl इकडं आणि CH3 इकडं आपल्या असाल बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, म्हणजे अपोजिट साईडला येणार. जर समजा आपल्याला हा Cl इकडं आणि हा CH3 इकडं टाकलेला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला, किंवा ह्या इथं जर बघितलं तुम्ही, ह्या इथं बघा असिमेट्रिक कार्बनला सिंगल कार्बन आहे तर असिमेट्रिक आहे. जर तुम्ही ह्या इकडं जर मिरर टाकला तर OH इकडं आणि H इकडं टाकला. आता OH च्या दृष्टिकोन, OH राईट हँड साईडला आहे म्हणजे तो रोटेट करणार कसा, राईट हँड साईड म्हणजे क्लॉकवाईज, म्हणून तो डेक्स्ट्रो, आणि हा येईल लिव्हो. म्हणजे आपल्याला 2 ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड बघायला मिळतात, डेक्स्ट्रो आणि लिव्हो, हे लक्षात ठेवा. आणि तिसरा आपण इक्विमोलर मिक्सचर घेतलं तर रेसिमिक मिक्सचर म्हणतात. हे आपण मागच्या पार्टमध्ये बघितलेलं होतं. आता इथं आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आता बघा हाच मिरर जर मी असा टाकला, इथं हा मिरर जर असा टाकला तरी सुद्धा आपल्याला नॉन सुपर इम्पोजेबल इमेज मिळतात. म्हणजेच ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवताना जर ऑप्टिकल आयसोमर्स आपल्याला जर फाइंड आउट करायचे असतील तर
तो आपल्याला असिमेट्रिक कार्बन असला पाहिजे, नॉन सुपर इम्पोजेबल इमेज असली पाहिजे, तर आपल्याला डेक्स्ट्रो आणि लिव्हो रोटेटरी हे आपल्याला आयसोमर्स काढता येतात. आणि ते फिशर्स प्रोजेक्शननं A=2n ह्या फॉर्म्युल्यानं आपल्याला पर्टिक्युलरली कायरल कार्बन असलेले हे काय काढता येतात, आयसोमर्स काढता येतात. A इज नथिंग बट ऑप्टिकल आयसोमर. परंतु जर आपल्याला एकापेक्षा जास्त जर कायरल कार्बन जर प्रेझेंट असतील तर काय होईल हे आपण बघायचं आहे. किंवा आपल्याला दोन ग्रुप सेम आहेत आणि दोन ग्रुप डिफरंट आहेत तर काय होईल हे आपण बघायचं आहे. आता इथं बघा, इथं प्लेन ऑफ सिमेट्री, इथं मी प्लेन डिव्हाइड केलं. इथं दोन कायरल कार्बन आहेत बघा, हा एक कायरल कार्बन, हा एक कायरल कार्बन आणि हा एक कायरल कार्बन. आता ह्या दोघांच्या मध्ये जर बघितलं आणि इथं जर प्लेन टाकलं तर हे डी ची इमेज इकडे डी ला येणार. ओके, हे लक्षात ठेवा. इथं COOH ची इमेज COOH ला येणार. बघा इथं कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 2 इथं मिरर इमेज बघणार आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल येणार नाहीत. म्हणून ज्या वेळेला प्लेन ऑफ सिमेट्री असतं, प्लेन ऑफ सिमेट्री असतं तर हे कायरल नसून हे अकायरल म्हणजेच काय असतात, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतात. काय आहेत ते, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे ज्यावेळेला प्लेन ऑफ सिमेट्री असेल. ओके, इथं हे दिसताना 4 डिफरंट बॉन्डेड बघा, हा 1 2 3, हा 1 2 3 आपल्याला असे बघायला मिळतील. 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स आहेत. म्हणजे ह्याला 1 2 3 आणि हा सगळा चौथा, आणि ह्याला 1 2 3 आणि हा सगळा चौथा. 4 डिफरंट बॉन्डेड आहेत. परंतु इथं प्लेन ऑफ सिमेट्री येते की नाही, असा मिरर टाकल्यानंतर म्हणजेच तो अकायरल होईल. मग कोणतरी म्हणेल मला, सर जर असं टाकलं, ओके, हा जर असा मिरर टाकला तर तुम्हाला काय होईल, तर प्लेन ऑफ सिमेट्री येणार नाही, तिथं असिमेट्रिक येईल. बी चा ए इकडं, ए चा बी तिकडे येईल. म्हणजेच तो ऑप्टिकल आयसोमर्स आला. हे लक्षात ठेवा. बघा म्हणजेच आपण जर जिथं मिरर इमेज असेल, जिथं प्लेन ऑफ सिमेट्री येईल, म्हणजेच प्लेन ऑफ सिमेट्री हिथं आली तर तो अकायरल होईल. म्हणजे 1 आणि 2 इमेज येईल. आणि इथं जर आपण असं टाकलं तर इकडं काय येईल, तर आपल्याला नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस येतील. हे लक्षात ठेवा. म्हणजेच आता ह्याच्या पुढं जर हे असं टाकलं तर काय येईल बघा, तर तुमची इमेज येणारा इथं COOH इथं असा, COOH इथं HO, इथं H, इथं HO आणि इथं H येणार ना. हा डाव्या साईडला जाणार आणि हा H उजव्या साईडला जाणार. मग असं ज्या वेळेला कॅरेक्टर येतं, एका बाजूला जर तुम्ही मिरर टाकली तर आपल्याला सुपर इम्पोजेबल इमेज येते, आणि अशी जर मिरर टाकली तर नॉन सुपर इम्पोजेबल येते. त्यावेळेला आपल्याला ऑप्टिकल आयसोमर्स कॅल्क्युलेट करताना आपल्याला जो सुपर इम्पोजेबल इमेजेस आहे त्याला मेसोफॉर्म म्हणतात. तो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतो, तो आपल्याला माहिती असला पाहिजे. ते कॅल्क्युलेशन्स मध्ये घेतला जातो. परंतु इथं बी मध्ये बघा काय आहे, COOH आहे, COOH आहे, ह्याच्यासारखंच आहे. फक्त काय इथं केलंय, OH आणि OH आपल्याला उजव्या आणि डाव्या बाजूला टाकले. आणि त्यामुळे जरी इथं मिरर टाकली तर इथं नो प्लेन ऑफ सिमेट्री येते. कारण ह्या दोन मध्ये इथं कसं प्लेन ऑफ सिमेट्री आहे, इथं सुपर इम्पोजेबल होईल. इथं सुपर इम्पोजेबल होईल का, तर होणार नाही. म्हणजेच नो प्लेन ऑफ सिमेट्री. 1 and 2 आर नॉट मिरर इमेज. हे 1 आणि हा 2 हे मिरर इमेज येत नाहीत, नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस कॅरेक्टर्स मध्ये येतात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून म्हणजेच इथं नॉन सुपर 1 इथं कसं आहे, मिरर इमेज म्हणजे आपल्याला जसं आहे तसं दिसणं. ओके, म्हणजे सुपर इम्पोजेबल मिरर इमेज इथं दिसेल, इथं नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस दिसतात. आणि म्हणून ज्यावेळेला असिमेट्रिक कार्बन बघतो तर असिमेट्रिक कार्बनला बघा, हा आपण इथं असिमेट्रिक कार्बन ज्या वेळेला कॅरेक्टर्स येतं त्यावेळेला आपल्याला मिरर इमेज ऑलवेज नॉन सुपर इम्पोजेबल येतं. मग इथं बघा
असं जरी टाकलं तरी सुद्धा तुम्हाला नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे हा दोन्हीही कार्बन कायरल कार्बन म्हणून येतात, म्हणजे हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह होतो. आणि जर तुम्ही अशी टाकली तरी सुद्धा आपल्याला काय येणार आहे, मिरर इमेज नॉन सुपर इम्पोजेबल येईल. इथं मिरर इमेज सुपर इम्पोजेबल ह्या इथे येईल, इथं नॉन सुपर इम्पोजेबल येईल. म्हणजे हा 1, 2 हे 3 कॅरेक्टर नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस येतात. इथं प्लेन ऑफ सिमेट्री मध्ये सुपर इम्पोजेबल येतात. म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री अँड असिमेट्रिक कार्बन म्हणजेच डायसिमेट्रिक कार्बन हे इम्पॉर्टंट आहेत टू मेजर द ऑप्टिकल आयसोमर्स टोटल कॅल्क्युलेट करण्याकरता. म्हणून इथं बघा मी काय केलंय, मिरर जर इथं टाकलं तर इथं Cl इकडे येईल, CH3 इकडे येईल, म्हणजे तुम्हाला नॉन सुपर इम्पोजेबल इमेज असेल. परंतु जर मिरर इकडे टाकला तर सुपर इम्पोजेबल येणार आहे. मग हा सुपर इम्पोजेबल ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याचा एक कॅरेक्टर म्हणजेच मेसो कॅरेक्टर हे आपल्याला कॅल्क्युलेशन्स मध्ये घ्यावं लागतं, हे इम्पॉर्टंट. आणि म्हणून जर नुसतं कायरल कार्बन जर 1 असेल नंबर ऑफ कायरल कार्बन किंवा 2 असेल म्हणजे जिथं नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस आहेत त्यावेळेला काय येईल, A=2n तुम्हाला ऑप्टिकल आयसोमर्स काढता येतात. मग ज्या वेळेला सुपर आणि नॉन सुपर इम्पोजेबल कॅरेक्टर्स असतील तर काय करायचं आणि मग ऑप्टिकल आयसोमर्स कसे कॅल्क्युलेट केले जातात ते बघूया. कॅल्क्युलेशन ऑफ अ नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स पुन्हा एकदा सांगतो बघा. इथं आपल्याला प्लेन ऑफ सिमेट्री आहे, सुपर इम्पोजेबल आणि नॉन सुपर इम्पोजेबल. नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस असेल तर A=2n ऑप्टिकल आयसोमर्स काढता येतात. ओके, त्याला फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युल्याप्रमाणे ऑप्टिकल आयसोमर्स येतात. परंतु एका बाजूला जर मिरर घेतला तर तिथं तुम्हाला डायसिमेट्री वाटते, असिमेट्रिक वाटतात. परंतु एका बाजूला सुपर इम्पोजेबल कॅरेक्टर येतात, म्हणजेच एका बाजूला तिथं नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस, एका बाजूला मिरर म्हणजे सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. म्हणजे इथं ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये बघितला तर इथं सुपर इम्पोजेबल, इथं सुपर इम्पोजेबल, इथं ज्या सुपर इम्पोजेबल येतात आणि असा आरसा टाकला की नॉन सुपर ज्या वेळेला येतं तसंच इथं आपल्याला टाकला, आपल्याला इथं इमेज सुपर इम्पोजेबल नाही आहेत, नॉन सुपर आहेत. इथं बघा नॉन सुपर इम्पोजेबल आहे, तुम्ही आडवा टाका किंवा उभा टाका सगळीकडे काय बघायला मिळणार तुम्हाला, नॉन सुपर इम्पोजेबल मिळेल ज्यावेळेला असिमेट्रिक मॉलिक्युल्स असतात. इथं सिमेट्रिकल मॉलिक्युल्स एका बाजूने दिसतो, एका बाजूने असिमेट्रिक येतो. आणि म्हणून आपल्याला अशा वेळेला ज्या वेळेला कॅल्क्युलेट करायचे आहेत ऑप्टिकल आयसोमर्स तिथं महत्वाचे कॅरेक्टर्स येतात, हे लक्षात ठेवा. मग आपल्याला हे सगळं बघायचं आहे का, तर हे न बघता आपल्याला नंबर ऑफ कायरल कार्बन लक्षात घ्यायचे आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स हे घ्यायचं. तर पहिला काय आहे बघा, मॉलिक्यूल इज नॉट डिव्हिजिबल इनटू 2 आयडेंटिकल हाफ. म्हणजे हे बघा इथं 2 आयडेंटिकल हाफ मध्ये आपल्याला काय होतात, मॉलिक्यूल डिवाइड होत नाहीत. आणि n इज असिमेट्रिक कार्बन, तर त्यावेळेला कॅल्क्युलेशन्स मध्ये काय येईल, नंबर ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्ह फॉर्म A=2n येईल. ओके, आता एन्शामोरिक पेयर्स हे लक्षात घ्या. एन्शामोरिक पेयर्स कुणा करताही असेल किंवा रेसिमिक मिक्सचर कुणा करताही असेल तो A/2 नच येणार. एन्शामोरिक पेयर्स किंवा रेसिमिक मिक्सचर्स हे A/2 नच ऑलवेज येतात. आणि इथं मेसो फॉर्म 0 येणार, कारण इथं आपल्याला सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस नाही आहेत पहिल्या कॅल्क्युलेशन्सला. म्हणजेच तुम्ही A=2n हा यूज करायचा. म्हणजे मॉलिक्यूल इज नॉट डिव्हिजिबल इनटू 2 आयडेंटिकल हाफ मध्ये होत नाही. आता पुढचा जो बी कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे बघा, मॉलिक्यूल हॅज अ सिमेट्री. ओके, अँड n इज अ नंबर ऑफ कार्बन दॅट इज असिमेट्रिक. अँड हे कार्बन म्हणजेच कायरल कार्बन n जो आहे असिमेट्रिक कार्बन आहे, हॅज अ इव्हन नंबर. कशामध्ये, मॉलिक्यूल मध्ये इव्हन नंबर आहे आणि तो डिवायडेड होतो इनटू इक्वल हाफ्स. इथं आयडेंटिकल 2 मध्ये होत नाही, इथं इनटू इक्वल हाफ्स मध्ये ज्या वेळेला होतो. म्हणजेच इथं बघा हा 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 कॅरेक्टर,
हा कॅरेक्टर आयडेंटिकल इंटू टू इक्वल हाफ्स मध्ये ज्या वेळेला येतं, हा जर घेतला तर त्यावेळेला काय येतं, नंबर ऑफ ऑप्टिकल. आता इथं सुद्धा नंबर ऑफ ऑप्टिकल म्हणजे काय, डी अँड एल. इथं सुद्धा तुम्ही डी अँड एल लिहायला पाहिजे बरं का, इथं मी विसरलेलो आहे, इथं सुद्धा तुम्ही डी अँड एल लिहायचं. तर डी अँड एल इथं कसं होतं बघा, हा मॉलिक्यूल हॅज अ सिमेट्री, म्हणजेच हा सिमेट्रीचा पार्ट, हा सिमेट्रीचा पार्ट आहे. ओके, एन इज अ नंबर ऑफ कायरल कार्बन, म्हणजे 1 2 आहे, इथं 1 आहे. ओके, आणि विच इज डिवायडेड इनटू इक्वल हाफ्स, इथं इक्वल हाफ्स मध्ये डिवाइड आहे बघा, हा इक्वल हाफ्स मध्ये डिवाइड आहे. त्यावेळेला काय येतं, तर नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स डी अँड एल फॉर्म काढताना ए इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट n-1 हा वापरायचा. आणि मेसोफॉर्म येणार आहेत इथं सुपर इम्पोजेबल इमेजेस असल्यामुळं, तर तो मेसोफॉर्म एम कसा काढतो, 2n/2 -1. काय करतो, 2n/2 -1. मग आता ह्यामध्ये टोटल आयसोमर्स किती येणार, इथं टोटल ही येईल, टोटल नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स येतात A प्लस एम. मग ह्याचा फॉर्म्युला काय येतो, 2n-1 प्लस 2n/2 -1. म्हणजे तुम्ही हे सेपरेट काढा किंवा डायरेक्ट A प्लस एम टाकायचं जर डिव्हाइड होतं इंटू इक्वल हाफ्स आणि इव्हन नंबर ऑफ कार्बन असेल तर. आता तिसरा कॅरेक्टर काय आहे, मॉलिक्यूल इज डिवायडेड इंटू इक्वल हाफ्स बट नो नंबर ऑफ कायरल कार्बन काय आहे, एन जो आहे नंबर ऑफ कायरल कार्बन म्हणजे असिमेट्रिक आहे आणि तो ऑड मध्ये येतो. इथं इव्हन कॅरेक्टर आहे, नंबर ऑफ कायरल कार्बन म्हणजे इथं 1 2. ओके, इथं जर 1 2 3 आले तर काय करायचं, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स दॅट इज डी अँड एल काढताना ए इज इक्वल टू 2n-1 मायनस 2.5n -0.5. पुन्हा सांगतो, नंबर ऑफ ऑप्टिकल डी अँड एल इज इक्वल टू ए इक्वल टू 2n-1 मायनस 2.5n -0.5. हा -0.5 आहे, हा 3 नाही, एवढं लक्षात ठेवा. मग नंबर ऑफ मेसोफॉर्म एम कसा काढतात, तर 2.5n -0.5 हे लक्षात ठेवा. टोटल नंबर ए प्लस एम कसं काढणार, 2n-1 काढणार. आणि नंबर ऑफ रेसिमिक मिक्सचर कसं काढणार, तर a/2 न काढायचं. इथं सुद्धा नंबर ऑफ रेसिमिक मिक्सचर a/2. परत एकदा सांगतो, हे लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन ज्या वेळेला आपल्याला असिमेट्रिक कार्बन आहेत, आयडेंटिकल हाफ्स मध्ये येत नाहीत, त्यावेळेला a इज इक्वल टू 2 येईल, त्याचा मेसोफॉर्म 0 येतो. सगळ्यांचा एन्शामोरिक पेयर्स आणि रेसिमिक मिक्सचर्स हे a/2 नच काढायचं. कशानं काढायचं, a/2 नच काढायचं. जर तुमचा मॉलिक्यूल त्याच्यामध्ये सिमेट्री आहे, नंबर ऑफ कायरल कार्बन म्हणजे असिमेट्रिक कार्बन हे जर इव्हन असतील आणि तो मॉलिक्यूल डिवायडेड इंटू इक्वल हाफ्स असतील, तर नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स दॅट इज अ डी अँड एल फॉर्म काढताना a इज रेस टू 2n-1 मेसोफॉर्म असेल तर 2n/2 -1. ऑप्टिकल आयसोमर असेल टोटल तर a प्लस एम हा व्हॅल्यू येईल आणि रेसिमिक मिक्सचर a/2 येईल. तसंच मॉलिक्यूल डिवायडेड इंटू 2 इक्वल हाफ्स, परंतु नंबर ऑफ कायरल कार्बन हे ऑड असतील तर काय फॉर्म्युला येईल, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स डी अँड एल इज इक्वल टू a इज इक्वल टू, पुन्हा एकदा सांगतोय, 2n-1 मायनस साइन आहे, मायनस 2.5n -0.5. मेसोफॉर्म m 2.5n -0.5 and total number a plus m equal to 2n-1 and number of racemic mixture equal to a/2. हे पुन्हा एकदा सगळं नीट बघून घ्या.
हे आपल्याला प्लेन ऑफ सिमेट्री, ओके, एका बाजूने प्लेन ऑफ सिमेट्री येतात, ते अकायरल येतो, तो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. हे 2 कायरल कार्बन जरी असेल तर ही प्लेन ऑफ सिमेट्री आहे, म्हणून इथं अकायरल कार्बन येतं. इथं नो प्लेन ऑफ सिमेट्री आहे, म्हणजे नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस आहेत. इथं तुम्हाला मिरर इमेज जी आहे ऑलवेज नॉन सुपर इम्पोजेबल इमेजेस कॅरेक्टर येतात. आणि म्हणून आपल्याला दुसरा फॉर्म्युला जो आहे फिशरचा एअर इक्वल टू 2n मेसोफॉर्म काढायला लागतो आणि त्याच्यावरून नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स हे आपल्याला फाइंड आउट करावे लागतात. हे मी परत एकदा 5 मिनिटं तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो, हे लक्षात ठेवा. आणि त्या डोळ्यासमोर असलेला परत एकदा फळा नीट बघून घ्या, ओके, तो फळा बघून घ्या, हे लक्षात ठेवा. समजलं, नीट बघितलं तर आता मी पाणी पिऊन घेतलेलं आहे. आता पुढचा जो पार्ट जो आहे तो आपण बघायचा आहे की हेच कॅल्क्युलेशन्स कसं करायचं. मग कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना कायरल कार्बन हे फाइंड आउट करता आले पाहिजेत. कायरल कार्बन किती आहेत त्या मॉलिक्युल्स मध्ये, जोपर्यंत ते फाइंड आउट करता येत नाहीत तोपर्यंत आपल्याला नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स मेसोफॉर्म हे काढता येणार नाहीत. म्हणून बेसिक रिक्वायरमेंट काय आहे तर कायरल कार्बन काढता आले पाहिजेत, म्हणजेच असिमेट्रिक कार्बन हे काढता आले पाहिजेत. मी तुम्हाला पर्टिक्युलरली आता कोण ऑप्टिकल आयसोमेरिझम देईल आणि कोण देणार नाही, कारण का ऑप्टिकल आयसोमेरिझम देण्याकरता काय लागणार राजानो तर कायरल कार्बन पाहिजे. कायरल कार्बन म्हणजे काय येणार आपल्याला राजानो की ज्याच्यामध्ये 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स असले पाहिजेत. मग आपण एक 4 एक्झाम्पल्स बघूया की ज्याच्यावरून कायरल कार्बन आहे का नाही का अकायरल आहे हे आपल्याला लक्षात येईल. ते एक्झाम्पल्स घेऊया. पहिलं एक्झाम्पल येईल CH3, ओके, हा CHOHCl असं आपल्याला दिलेला आहे. आता बघा तुम्ही, हे मी फक्त असं लिहितो CH3 हा C, इथं OH, H and Cl असं लिहिलेलं आहे. आता हा कार्बन होईल का, पण इथं बघा हा कार्बन जर घेतला तर ह्याचे 3 हायड्रोजन आहेत, म्हणजे 4 डिफरंट बॉन्डेड आहेत का, म्हणजे हा होत नाही. हा होईल का नाही बघा, तर ह्यामध्ये हा जर झाला, हा 1 2 3 आणि 4, म्हणजे हा ऑप्टिकल आयसोमर्स देईल, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक कार्बन होतोय का नाही तिकडं आपलं लक्ष द्यायचं. म्हणजे तो अस्टेरिक मार्क केला म्हणजे कायरल कार्बन आहे, म्हणजे ऑप्टिकल आयसोमर्स देईल. दुसरा बघा आपण, आता इथं CH3, इथं CH दिलेला आहे तुमचा, इथं OH आणि इथं CH3 दिलेला आहे. आता तुम्ही बघा राजानो, हा देणार आहे का CH3 दोन्ही कार्बन देणार नाही. मग आता हा कार्बन आपला मधला कार्बन चेक करूया. CH3 हा C, इथं OH, इथं H आणि इथं CH3. आता 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स आहेत का, तर 4 डिफरंट नाही आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे कायरल देणार नाही. परंतु आपल्याला मेसो कॅरेक्टर्स मध्ये तिथं जर टाकलं तर आपल्याला नॉन सुपर इम्पोजेबल येईल, परंतु असं टाकलं तर सुपर इम्पोजेबल येईल. म्हणजे हा ऑप्टिकल आयसोमर्स डेफिनेशन प्रमाणे होतोय का नाही, मेसो कॅरेक्टर देता येईल आपल्याला जर मिरर असा टाकला तर. हा बी चा पार्ट येईल. पुढे बघा सी चा पार्ट तुम्ही जर बघितला, CH3, इथं CH2, ओके, इथं CHBr, ओके, आता परत इथं CH, इथं CH3 आणि CH3 असा तुम्हाला दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. आता काय करूया आपण, पहिल्यांदा ह्याचं आपण हे करत असताना हा CH3, इथं CH2, इथं CH हा Br आणि इथं आपल्याला परत C, इथं H हा CH3 and CH3 असं आपण करूया. आता बघा तुम्ही, हा देणार नाही
हा देणार नाही. हा देईल का नाही बघा, कारण का हा कायरल कार्बन काय देईल, हा 1 2 हा 3 आणि हा एंटायर 4 हा येईल, म्हणून हा कायरल कार्बन देईल. परंतु हा देईल का, तर देणार नाही, कारण इथं 2 मिथाइल ग्रुप आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, मग इथं आयसोफॉर्म मेसोफॉर्म तुम्हाला बघायला मिळेल, परंतु हा कायरल कार्बन होणार आहे का, नाही. म्हणजे हा ऑप्टिकल आयसोमर्स देणार आहे का, नाही. फक्त हा देईल, म्हणजेच तुमचा हा आयडेंटिफिकेशन मार्क येईल. पुढचा बघा, तुम्हाला मी असं दिलं Cl CH2OH हा घेतला. आता हे आपण लक्षात ठेवा, हा CH2 आहे, म्हणजे इथं H हा Cl. ओके, परत हा H हा H आणि हा OH. म्हणजेच बघा इथे हे दोन्हीही कायरल कार्बन होत नाहीत, 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स नाही आहेत. परंतु मेसो कॅरेक्टर्स मध्ये तुम्ही जर हे असं टाकलं तर मेसो कॅरेक्टर होण्याचे चान्सेस आपल्याला बघायला मिळतात. पुढचा जो महत्वाचा पार्ट आहे बघा, हा CH3 CH हा OH CH हा OH हा CH3 असं दिलं तर आपण आता परत कसं करून घ्यायचं आहे, हा CH3 2 नंबरचा हा COH H हा COH इथं H आणि हा CH3. म्हणजे बघा हा देणार नाही, हा देणार नाही, परंतु हा देईल का नाही बघा कायरल कार्बन का नाही, हा 1 2 3 हा एंटायर ग्रुप 4 आणि हा पण देईल 1 2 3 आणि हा एंटायर ग्रुप 4. म्हणजे हा ऑप्टिकल आयसोमर्स देईल, एवढं लक्षात ठेवा. कळलं? मग आपल्याला जे मिरर इमेजेस वगैरे जे आहेत त्याच्यावरून आपल्याला जे काढता येतात ऑप्टिकल आयसोमर्स, जे इथं पहिल्यांदा आपण ABCDE ना आपण काय बघितलं, कोण ऑप्टिकल आयसोमर्स देईल, हा ऑप्टिकल आयसोमर्स देईल, हा ऑप्टिकल आयसोमर्स देईल, हा ऑप्टिकल आयसोमर्स देईल. जे देणारे आहेत ते आपल्याला ऑप्टिकल आयसोमर्स देणारे आपण बघितलं. मेसो कॅरेक्टर इथं आपण विचार केलं नाही, फक्त आपण फाइंड आउट केलं इथं कायरल कार्बन कोण कोण आहेत ते. म्हणजे टू फाइंड आउट कायरल कार्बन हे इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावरून तुम्हाला A=2n हा तरी पार्ट काढता येतो, मग मेसोफॉर्मचा आपण विचार करू शकतो, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही तो आपल्याला ऑड नंबरचे कार्बन असतील किंवा इव्हन नंबरचे कार्बन असतील, मग सिमेट्री असेल किंवा असिमेट्री असेल, सगळ्यात महत्वाचं काय तर कायरल कार्बन फाइंड आउट करायचं आणि मग आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे, एवढं लक्षात ठेवा. समजलं? आता लक्षात घ्या, आपण टोटल कॅल्क्युलेशन्स आता आपण बघायची आहेत. म्हणजेच तुम्हाला प्रश्न विचारला जातो एखादं स्ट्रक्चर देऊन की हाऊ मेनी नंबर्स ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स आर देअर, किती मेसो आहेत, किती ऑप्टिकल आयसोमर्स आहेत, टोटल नंबर ऑफ आयसोमर्स किती आहेत, नंतर रेसिमिक मिक्सचर किती आहेत आणि एन्शामोरिक फॉर्म्स किती आहेत, हे पण तुम्हाला विचारलं जातं. एन्शामोरिक आणि रेसिमिक मिक्सचरला आपण A/2 घेणार आणि आपण जर आपल्याला असिमेट्रिक कार्बन असेल तर A=2n आणि m हा 0 घेणार. आणि ज्या वेळेला तुमचा पर्टिक्युलरली इव्हन नंबर मध्ये असेल तर इव्हन नंबर मध्ये A=2n-1, मेसोफॉर्म मध्ये m=2n/2-1 आणि ऑड मध्ये असेल तर A=2n-1 -2 इंटू ब्रॅकेट 0.5n -0.5 आणि मेसोफॉर्म मध्ये काय येईल m=2n/0.5 आणि टोटल नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स A+m कसा काढतो तर 2n-1 काढतो. हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे, हे बघून घ्या. आता आपण परत नंबर ऑफ आयसोमर्स काढायचे आहेत. ओके, म्हणजे टोटल ऑप्टिकल आयसोमर्स किती येतात. एखादा कंपाऊंड दिला तुम्हाला तर कंपाऊंड देताना दाद्यानो लक्षात ठेवा, कधी पण तुम्हाला आपल्याला फिशर्स प्रोजेक्शन्स मध्ये देत नाहीत, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, असिमेट्रिक कार्बन मार्क करा, लक्षात ठेवा, आणि टोटल नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स फाइंड आउट करायचे आहेत. ओके, टोटल नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच
मार्क असिमेट्रिक कार्बन. ओके, हे लक्षात ठेवा. अँड फाइंड आउट नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर. हा आपला विषय असणार आहे, हे लक्षात ठेवा. आयसोमर. ओके, आता पहिला तुम्हाला जो दिलेला आहे तो बघा, हा दिलेला आहे CH3, इथं CHOH ट्वाइस आणि मग दिलेला आहे COOH. आता हे CH3 CHOH म्हणजे CHOH आणि एकदा येतो कंडेन्स फॉर्म्युला प्रमाणे. म्हणजे हा आला CH3, हा तुमचा C, इथं मी असं लिहितो, इथं H, इथं OH आणि इथं C, इथं H, इथं OH आणि इथं COOH. असा तुमचा क्रायटेरिया आला. मग आता बघा असिमेट्रिक मध्ये, आता मी हे लिहिताना मी असं लिहिलेलं आहे बरं का. म्हणजे हे तुम्ही लिहिताना इथं असं करू शकता, CH3 CHOH, ओके, CHOH असं येतं आणि COOH असं येतं. ह्याचं कन्व्हर्जन मी हे असं करून घेतलं आणि ह्याचं कन्व्हर्जन मी हे असं करून घेतलं. मग आता हा बघा, लक्षात घ्या, इथं हा 1 2 3 आणि हा एंटायर 4, हा सुद्धा काय आहे 1 2 3 आणि हा एंटायर 4. म्हणजे हा असिमेट्रिक आला, असिमेट्रिक कार्बन आला, कारण का 4 डिफरंट बॉन्डेड ग्रुप्स. आता तुम्ही बघा, इथं जर तुम्ही टाकलं तर म्हणजेच इथं जर तुम्ही लाईन टाकली, ते हे इक्वल हाफ्स मध्ये येतात का? नाही. म्हणजे सिमेट्री आहे का? नाही, असिमेट्री आहे. CH3 COOH. म्हणजेच इथं लक्षात द्या की दिस कंपाऊंड कॅनॉट बी डिवायडेड इंटू इक्वल हाफ्स. जे इक्वल हाफ मध्ये तो डिव्हाइड करत नाही, हे लक्षात ठेवा. आणि 2 असिमेट्रिक कार्बन आहेत. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे A इज इक्वल टू 2n, म्हणजेच 4 आयसोमर येईल. आता आयडेंटिकल हाफ्स मध्ये इक्वल हाफ्स मध्ये होत नाहीत, म्हणून मेसो फॉर्म आला 0. ओके, म्हणून टोटल नंबर ऑफ आयसोमर, ओके, दॅट इज ऑप्टिकल आयसोमर, हे किती आले तर तुमचे 4 आले. आता रेसेमिक मिक्सचर जर काढायचं झालं तर तुम्ही रेसेमिक मिक्सचर्स काय काढणार, ह्याला A/2 करायचं. म्हणजे हा A आहे ना तुमचा, ह्याला A/2 केलं तर तुमचं 2 येईल. एन्शामोरिक सुद्धा A/2 न 2च येईल, एवढं लक्षात ठेवा. A घ्यायचं, M घ्यायचं नाही किंवा टोटल नंबर घ्यायचे नाही, कारण टोटल नंबर A+M येणार आहे. म्हणजेच काय 4+0 येणार आहे, म्हणून टोटल नंबर घ्यायचे नाही, फक्त A ची व्हॅल्यू घ्यायची. A/2 म्हणजे हा रेसिमिक as well as एन्शामोरिक पेयर. ओके, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतो. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न म्हणजे दुसरं आपल्याला हे घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. सेकंड इथं घेतलेला आहे आपण HOOC, ओके, परत CHOH ट्वाइस आणि COOH, हे आपण असं घेतलेलं आहे राजानो. आता बघा मी काय करणार, ह्याचं कन्व्हर्जन करत असताना HOOC परत CHOH 1, पुढं CHOH आणि मग COOH. मग ह्याचं मी कन्व्हर्जन्स करताना कसं काढणार बघा, हा HOOC, हा C इथं येणार, इथं H, इथं COOH. ओके, सॉरी, इथं OH येणार. ओके, इथं C, इथं H, ओके, इथं H आणि इथं COOH आणि इथं परत OH येणार. आणि हे तुम्हाला 2 कायरल कार्बन येणार, कारण का 4 डिफरंट बॉन्डेड आहेत. 1 2 3 आणि हा चौथा, परत इथं 1 2 3 आणि हा चौथा असा आला. परंतु इथं लक्षात घ्या, इथं जर तुम्ही मिरर टाकली तर काय होईल, इक्वल हाफ्स मध्ये डिवाइड होईल का नाही बघा. म्हणजेच कंपाऊंड, हा कंपाऊंड काय होईल,
कंपाउंड कॅन डिवायडेड इंटू 2 इक्वल हाफ्स. 2 इक्वल हाफ्स मध्ये हा डिवाइड होतोय की नाही बघा. हा आणखीन हा इक्वल हाफ्स मध्ये डिवाइड होतोय. मगासचा होत नव्हता कारण इकडं CH3 आणि इकडं COOH होता. इथं आता दोन्हीकडे COOH आहे म्हणजे इक्वली तो असा टाका किंवा असा टाका, कुठेही टाकलं तरी इक्वली डिवाइड होतो. म्हणजेच तुम्हाला D and L म्हणजेच ऑप्टिकल आयसोमर फाइंड आउट करत असताना A इज इक्वल टू 2n. ओके, आपल्याला काय करायचं आहे 2n - 1. ओके, ह्यानं फाइंड आउट करायचं आहे. आता n म्हणजे काय आहे, नंबर ऑफ कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन. ओके, हे लक्षात ठेवा. मग आता 2 किती आहेत, 2 आहेत की नाही, म्हणजेच 2 - 1 म्हणजेच इथं येणार A इज इक्वल टू 2 येणार. किती आलं, A इज इक्वल टू तुमचा 2 आला. ठीक आहे. आता पुढचा काय येईल, नंबर ऑफ मेसोफॉर्म, कारण का आयडेंटिकल हाफ्स मध्ये आहेत म्हणून M इज इक्वल टू मेसोफॉर्म कॅल्क्युलेट करायचा आहे. मेसोफॉर्म, नंबर ऑफ मेसोफॉर्म M इक्वल टू, त्याला फॉर्म्युला काय दिलाय बघा तुम्ही, M इज इक्वल टू पर्टिक्युलरली 2n/2 - 1. 2n/2 - 1 हे दिलेलं आहे. म्हणजेच 2/2 - 1 म्हणजेच आपल्याला काय येईल, 2/0 येईल. 2/0 म्हणजेच किती येईल, 1 येईल. हे लक्षात ठेवा. मग टोटल आयसोमर म्हणजेच A प्लस M किती येतील, तर A चे 2, हा M चा 1, 3 येईल. परंतु हे काढत असताना जर आपल्याला आयडेंटिकल हाफ्स मध्ये आहेत आणि इक्वल नंबर असतील तर A प्लस M हे आपण जर काढायचं जर ठरवलं तर शॉर्टकट कुठला आहे, A प्लस M चा हा फॉर्म्युला वापरा तुम्ही. 2n - 1 प्लस 2n/2 - 1. आता बघा इथं A प्लस M ची व्हॅल्यू टाका, म्हणजे 2/2 - 1 प्लस 2/2 - 1 म्हणजेच इथं येईल 2 आणि इथं येईल 1 येईल. ओके, म्हणून 3 येईल. हा फॉर्म्युल्यानं तुम्ही यूज करू शकता. आता तुम्ही A/2 काढलेला आहे, A इज इक्वल टू 2 काढलेला आहे. मग आता रेसिमिक मिक्सचर कसं काढणार, रेसिमिक मिक्सचर हे ऑलवेज A/2 न किंवा एन्शामोरिक मिक्सचर A/2 न, म्हणजे 2/2 केलं तर 1 येईल. रेसिमिक मिक्सचरची व्हॅल्यू 1 येईल. एन्शामोरिकची सुद्धा 1च येईल. हे लक्षात ठेवा. हा दुसरा पार्ट येतो, म्हणजे ज्या वेळेला कंपाऊंड कॅन डिवायडेड इंटू 2 इक्वल हाफ्स. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कळालं पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके, हा दुसरा पार्ट आला. हे अगेन अँड अगेन ह्याची रिपीट व्हिडिओज बघा. ह्याच्यामध्ये हे सीईटी आणि जे नीटला ह्याच्यावरती 101% प्रश्न हे कायम रिपीटेड असतात. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आता पुढचा जो पार्ट येणार आहे तो म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलरली ज्या वेळेला तुम्ही हे कॅरेक्टर्स आपण बघूया. कुठलं आहे, CH3, CHOH अँड COOH हे जर कॅरेक्टर घेतलं तर काय येईल बघा तुमचं, तर इथं C. ओके, हा CH3, हा C, इथं H, इथं OH अँड COOH. हे अगदी साधं सोपं आहे. ओके, म्हणजेच बघा हे कायरल कार्बन 1 आहे. A इज इक्वल टू 2n म्हणजेच H ची व्हॅल्यू 2 येणार, M ची व्हॅल्यू 0 असणार आहे आणि R इज इक्वल टू A/2. R म्हणजेच रेसेमिक मिक्सचर. ओके, A/2 म्हणजे 2/2 इक्वल टू 1 येणार. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला पुढचा जो आयसोमर्स बघायचा आहे
तो आयसोमर्स बघत असताना सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येणार आहे तो लक्षात घ्या, कंपाऊंड जो आहे, ओके, तो आपण कंपाऊंड बघायचा आहे. त्या कंपाऊंडचं पर्टिक्युलरली A/2 ह्या कॅरेक्टरनं काय काय होतंय ते आपण एक हे कॅरेक्टर बघूया. तर हा तुम्हाला कंपाऊंड दिलेला आहे, हा आता HOOC दिलेला आहे, इथं C, इथं H हा Cl, ओके. हे फक्त तुम्ही मांडून घ्या बरं का. CH हा Br आहे, इथं परत CH हा इथं OH आहे, ओके. परत C इथं HBr येईल, ओके. इथं CH, ओके, Cl येईल, ओके. आणि हा COOH येईल. बघा तुम्ही, जर तुम्ही ह्या कॅरेक्टर्सला जर घेतला, ओके, ह्या कॅरेक्टर्सला जर तुम्ही घेतला, बघा ह्या इथल्या कॅरेक्टर्सला जर घेतला तर इक्वल हाफ्स मध्ये आपल्याला काय होतं, डिव्हाइड होतं, ओके. म्हणजेच कंपाऊंड डिवाइडेड इन 2 इक्वल हाफ्स, ओके. बट नंबर ऑफ कायरल कार्बन हा जो आहे तो जर तुम्ही बघितला, नंबर ऑफ कायरल कार्बन हा N, ओके. तो किती आहेत बघा, हा 1 येणार, हा 2 येणार, हा 3, हा 4 आणि हा 5. कसा बघा, हा कार्बन 1 2 3 आणि हा एंटायर ग्रुप 4. हा बघा 1 2 इकडचा 3, हा एंटायर 4. तसंच हा आणि हा, म्हणजे 1 2 3 4 5. N इज इक्वल टू 5 आले, म्हणजेच ऑड नंबर्स मध्ये आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. मग ऑड नंबर मध्ये आल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला आहे, काय आहे, ऑप्टिकल आयसोमर काढायचा फॉर्म्युला तुम्हाला दिलाय बघा. तो कुठला दिलेला आहे, तर A इज इक्वल टू 2n - 1 मायनस 2, ओके, 2 जर तुम्ही बघितला तर तो जर फॉर्म्युला जर तुम्ही वापरला ऑडला तर काय दिलेला आहे, 2.5n - 0.5 हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. म्हणजेच बघा इथं आता कॅल्क्युलेट करत असताना 2n म्हणजेच 2⁵ - 1 मायनस, ओके, 2.5 × 5 मायनस 0.5 हे आपण सोडवूया. 2⁴ आलं, ओके. आता मायनस 2 म्हणजेच हे काय येईल, 5 5 25 येईल, म्हणजेच आपल्याला 2⁵ मायनस 0.5 म्हणजे हा 0.5 गेला, म्हणजे 2⁴ मायनस 2⁵, ओके येणार. 2⁴ म्हणजे किती येणार, 16 येणार. 2⁵ म्हणजे किती, 4 येणार. 16 - 4 म्हणजेच 12 एवढं तुम्हाला बघायला मिळतील. किती येईल, ऑप्टिकल आयसोमर्स 12 येतील, हे लक्षात ठेवा. आता दुसरा काय विचारलाय, एम विचारलेला आहे. तर एम काढताना काय बघणार तुम्ही, मेसोफॉर्म एम इक्वल टू तुम्हाला काय दिलेलं आहे त्यांनी व्हॅल्यूज किंवा फॉर्म्युला काय दिलेला आहे आपल्याला, 2⁵n - 0.5 हा दिलेला आहे. म्हणजेच तुम्ही 2⁵ × 5 मायनस 0.5 म्हणजेच 2⁵ मायनस 0.5 म्हणजेच इथं 2⁵ इक्वल टू 4 येईल. आणि म्हणून टोटल किती येतील, टोटल A + M म्हणजे 12 + 4 इक्वल टू 16 येतील. किती येतील, A + M इक्वल टू 16 येतील. मग
रेसिमिक मिक्सचर कशावरती काढतो आपण? ए वरती काढतोय, लक्षात घ्या, ए वरती. सो रेसिमिक मिक्सचर काय येईल राजानो? तर ए इज इक्वल टू म्हणजे रेसिमिक मिक्सचर आर इज इक्वल टू ए बाय 2 जे 12/2 आलं तर म्हणजे 6 हे येईल. म्हणजे एन्शामोरिक सुद्धा काय येणार आहे? 6च येणार आहे, हे लक्षात ठेवा. परंतु हे आपण काढत असताना जर ए प्लस एम ह्याचं जर डायरेक्ट काढायची झाली, टोटल काढायची झाली, टोटल ए प्लस एम इज इक्वल टू काय दिले बघा रे? ए रेस टू म्हणजे सॉरी ए रेस टू नाही 2 रेस टू n - 1 दिलेला आहे. म्हणजे आता n किती आहेत बघा? 1 2 3 4 5 आहेत. म्हणजेच 2 रेस टू 5 - 1 म्हणजेच किती येणार? 2 रेस टू 4 येणार म्हणजेच 16. मग आपला इथं टोटल आयसोमर्स 16 आलेत का नाही? मग हा फॉर्म्युला तुम्ही टोटल करता वापरू शकता, हे लक्षात ठेवा. फक्त रेसिमिक मिक्सचर काढत असताना आपल्याला ए काढायचा असतो, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून दोन्ही ठिकाणचे म्हणजेच ऑड नंबर असलेला जो ए प्लस एम चा आहे 2 रेस टू n - 1 आणि इव्हनचा जो आहे 2 रेस टू n - 1 प्लस 2 रेस टू n/2 - 1 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. परत सांगतो, ज्या वेळेला आयडेंटिकल हाफ्स मध्ये डिवाइड होत असतील, इव्हन नंबर असतील, तर ए प्लस एम काढत असताना जर कार्बन इव्हन मध्ये असतील तर ए प्लस एम इज इक्वल टू 2 रेस टू n - 1 प्लस 2 रेस टू n/2 - 1 हा येईल. आणि जर ऑड नंबर मध्ये असतील तर 2 रेस टू n - 1 हाच ए प्लस एम ला येईल. परंतु हा आपल्याला लक्षात घ्या, ऑप्टिकल आयसोमर्स काढत असताना ए ची व्हॅल्यू काढत असताना, कारण इथं तुम्ही टोटल काढाल परंतु तुम्हाला नुसतंच ऑप्टिकल आयसोमर्स विचारलंय म्हणजे ए विचारलंय, तर इथं आपल्याला फरक बघायला मिळेल. कारण का इव्हन मध्ये आपण ए इज इक्वल टू 2 रेस टू n - 1 म्हणतो आणि ऑड मध्ये 2 रेस टू n - 1 मायनस इंटू ब्रॅकेट 2 रेस टू 0.5 n - 0.5. परंतु जर तुम्हाला मेसो फॉर्म मध्ये विचारलं तर हा जो कॅरेक्टर आहे ना, ह्याची जी व्हॅल्यू येते आहे की नाही, ची व्हॅल्यू बघा इथं आलेली आहे 2 रेस टू 2 म्हणजेच तो मेसो फॉर्म येतो, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. मग उद्याच्याला आपण राहिलेले 1-2 एक्झाम्पल्स आहेत, जे 2 एक्झाम्पल्स बघून घेऊया. ह्याच्यावरती तयारी करा. हे परत अगेन अँड अगेन बघा. आजचा व्हिडिओ हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे ऑप्टिकल आयसोमर्सच्या दृष्टिकोनातून. तुम्ही जर तो केला नाही, हे समजून घ्या, परत समजून घ्या. समजलं नसेल तर परत आणि परत विचारा. कारण कालच्या पासून जे आपण ऑप्टिकल आयसोमर्स घेतोय त्यामध्ये वेज डॅश फॉर्म्युला, नंतर सॉ हॉर्स, फिशर्स प्रोजेक्शन, न्यूमॅन, त्याचं इंटर कन्व्हर्जन, मग ऑप्टिकल आयसोमर्स कसे कॅल्क्युलेट करायचे, जर असिमेट्रिक असेल तर म्हणजे आयडेंटिकल हाफ्स मध्ये जर तो मॉलिक्युल्स डिवाइड होत नसेल तर ए इज इक्वल टू 2 रेस टू n येतो, मेसो फॉर्म 0 येतो. मग इव्हन नंबर आणि ऑड नंबर म्हणजे आयडेंटिकल हाफ्स मध्ये डिवाइड होतो मॉलिक्यूल. जर कायरल कार्बन इव्हन असतील तर फॉर्म्युला, आणि कायरल कार्बन ऑड असतील तर ए चा फॉर्म्युला, एम चा फॉर्म्युला आणि ए प्लस एम चा फॉर्म्युला. रेसिमिक मिक्सचर a/2, ओके, एन्शामोरिक मिक्सचर a/2 हे लक्षात ठेवा. आजचा जो घेतलेला व्हिडिओ आहेत, हे सलग मी जे 3 व्हिडिओज घेतलेले आहेत, हे आयसोमेरिझमच्या दृष्टिकोनातून सगळ्यात हायलाइटेड आणि इम्पॉर्टंट आहेत. हे अगेन अँड अगेन बघा आणि काही शंका असतील तर मला विचारा. थँक्यू व्हेरी मच. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. ओके, थँक्यू.